राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई, सर्व आमचे नेते मंडळी, आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, आमदार, माझ्या बारामतीकर सर्व बांधवांनो, भगिनी आणि माता, निवडणुकाला तुम्ही अनेक लढलेले आहात, जिंकलेले आहात, प्रचंड बहुमत आहे. पण या निवडणुकीची पार्श्वभूमी जी आहे ती फार वेगळी आहे. अजितदादा आजही मंत्रालयात गेलं की असं वाटतं की अजितदादा इथून तिथून येतील किंवा ऑफिसमध्ये. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाहीत अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावला. पण ते सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही दैवाच्या हातात नसतात. आणि म्हणून जे आहे त्याला आपल्याला पुढे तोंड द्यायचं. ती जी निवडणूक खरं म्हणजे निवडणूक घेण्याचा काही प्रश्न नव्हता, परंतु दादाने जी अचानक जाण्याची वेळ जी काही निवडली आणि त्याच्यामुळे ही निवडणूक. आणि आपण सगळ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतर सगळ्या अनेक पक्षांनी पाठिंबा देऊन आपण सुनेत्राताईंना दादांच्याच या जागेवर निवडणुकीसाठी उभं केलंय. आपण एक लक्षात घ्या, सुनेत्राताई या केवळ बारामतीच्या आमदार म्हणून तुम्ही देणार नाही, त्या राज्याच्या एक नेत्या आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनंच तुमची आमची पाऊल जी आहे पुढची वाट असली पाहिजे. या निवडणुकीने पाहता म्हणजे तुम्ही निवडून देणार 100% याच्याबद्दल मला जरा सुद्धा शंका नाही. पण हे मतदान करताना सुद्धा तुमच्या लक्षात हेच असलं पाहिजे की आपण राज्याच्या एका आमच्या भगिनी नेत्यांना निवडून देतो. राज्याच्या त्या भगिनी आहेत. खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. अनेक पक्षांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दिला. 10-15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो, म्हणून काही प्रश्नच नाही, आपण सगळ्यांनी म्हणून एकत्रित निवडणूक लढवायची आहे. मी म्हटलं आपल्याला भेटलं पाहिजे, आम्हाला सगळ्यांना. आपण जरूर भेटा. काल सुद्धा, त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं, एक भावनिक आवाहन, की ही निवडणूकची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा असे काही प्रसंग महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी अतिशय समंजसपणा दाखवलेला आणि तोच समंजसपणा आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष जे आहेत आणि नेते जे आहेत ते दाखवतात. मुख्यमंत्र्यांनी जो पाठिंबा दिला, 5-7 दिवसापूर्वी मी आणि दिलीप पाटील ताईजवळ असलो. त्यांनी फोन लावला शिंदेंना, ते म्हणजे जरूर काही प्रश्नच नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्यांनी फोन लावला रामदास आठवले, ते म्हणाले मी येण्याचा प्रयत्न करतो. जानकर साहेबांना फोन लावला, म्हणे मी येण्याचा प्रयत्न करतो. उद्धवजी ठाकरेंना फोन लावला, ते प्रश्नच नाही, आम्ही तुमच्या बरोबर. एवढंच नाही, काही म्हणाला की भुजबळ आणि दिलीप तुमच्याकडे येतील. निरोप आला, कशाला, ते बरोबर दिसत नाही. आम्ही मनापासून तुमच्या बरोबरच आहोत ना, बाकी कधी पण तुम्ही या,
पण या कामासाठी येणं काही आवश्यक नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर. आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रियाताईंनी अगोदरच जाहीर करून टाकलं की आम्ही उमेदवार उभा करणार नाही. आणि मग ताईंकडून आम्ही निघालो, मी आणि दिलीप आणि पवार साहेबांकडे गेलो. सुप्रियाताई तिथून पोहोचत सांगितलं की असं. त्यामुळे कुठे प्रश्न येतो. आम्ही सगळ्यात अगोदर आम्हीच जाहीर केलेला आहे की आमचा उमेदवार असणार नाही ना आमचा पाठिंबा असणार. बघा वेळ बोलत त्यांचं पण म्हणजे तुमचं मतदान आहे. हो म्हणाले आहे आमचं मतदान, येण्याचा प्रयत्न नक्की आपण करणार. पूर्णपणे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे. ते खरं आहे ते खरं. ताईंनी खूप प्रयत्न केले खरगेंना फोन लावायचा. काँग्रेसचे अध्यक्ष कुठे ते विमानात होते, कुठे काय होते. आणि मग ते काय मला कळलं की आम्ही कुणाच्या विरुद्ध जे आहे वाईट बोलायचं काहीच कारण नाही. अजूनही म्हणजे आपण सगळ्यांना विनंती करणार आहोत की या निवडणुकीची पार्श्वभूमी पहा आणि ती लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी जे आहे बिनविरोध त्यांची ही निवडणूक पार पाडली पाहिजे. माझी खात्री आहे राजकारणी सुद्धा सगळी माणसं आहेत, त्यांना सुद्धा मन आहे, त्यांना सुद्धा भावना आहे. त्या भावनेला मी हात घालतो आहे आणि सांगतोय ही निवडणुकीचा जो आहे ही निवडणूक जी आहे सगळ्यांनी बिनविरोध निवडणूक. एक आनंददायी वातावरण आहे. वातावरण दुःखद आहे. आपण एक होणार नाही आणि म्हणून सांगितलं कुणाच्याही कृपया हा विरोधात बोलण्याचं काही कारण नाही. विरोधात बॅनर लावू नका, पोस्टर लावू नका. ताईंची बोट जरूर लावायला पाहिजे, दादांचा आशीर्वाद जरूर लावला पाहिजे. आणखी जे काही जे पॉझिटिव्ह आपल्याला जे वाटतं ते आपण करूया. निगेटिव्ह करण्याची काहीही गरज नाही. कुणाला प्रति-आव्हान देण्याची आवश्यकता नाही आणि आपण ती करण्याची गरज नाही. आपण एका वेगळ्या भावनेतून ही निवडणूक लढतो. धन्यवाद भुजबळ साहेब.